तर नमस्कार, राम राम मंडळी, कसे आहात? मागचे 5-6 दिवस झालं आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ येत नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे काय सांगायचं झालं तर मी सोयाबीनच्या आपल्या या प्लॉटवरती आहे. बघा तुम्ही सोयाबीन कशी आहे आपली. इथं कोळपायचं म्हणजे डुबे धरायचं काम चालू होतं. हे असा एक आपला प्लॉट आहे सोयाबीनचा. दुपारपर्यंत मारले डुबी आणि आता जेवण वगैरे केलंय. त्याच्यामुळे ह्यांना पण जेवायला मोठा बांध आहे इथं. असं निसर्गरम्य एकदम वातावरण भारी झालेलं आहे. आणि एक जर सांगायचं झालं तर मागच्या वेळेस काही दिवसापूर्वी मोजणी केली ती मोजा आलता तालुक्याहून. तर इथं भावकीतली काय माणसं थांबलेले ते चारे वगैरे रस्त्याच्या कडेनं काढण्यासाठी वगैरे. आणि काय ते या झाडापाठीमागे JCB. असं एकदम निसर्गरम्य वातावरण. बैलगाड्या ह्या त्या. मागचे 4 दिवस याच कामात होतो बिझी मी. आज तर माझं सकाळी यायचं सुद्धा मूड नव्हता, पण मी बळबळ आलो. कारण मागचे 4 दिवस 3-4 दिवस दररोज कंटिन्यू डुबे धरायचं चालू, दररोज कंटिन्यू डुबे धरायचं चालू आहे. आणि एवढी काय सवय नव्हती आपल्याला डुबे धरायची वगैरे इथली. त्याच्यामुळं आज बळबळ आलो मी. आणि मित्राला म्हणलं आज दुपारपर्यंतच घेऊ डुबं, कारण इथलं झालं तर आता कवर झालं सगळं. त्याच्यामुळं नकोच येऊ म्हणलं. नंतर काही तर काय काम नाही, दुसऱ्या जागेवर आहे बोनायकडे, ते उद्या कधी बघते. हा सोन्या, अशी बघा सध्या सोयाबीन आपली एक दाखवायचं झालं तर. आणि त्यात जवळपास 6 जणांची डुबी चालू इथं. मी आजच बघितली एवढी जास्त जण डुबे धरताना नाही का. 6 जणांची डुबी चालू आहेत धरायला इथं. 6 जणांची कमाल आहे भाऊ. जू वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्या की होते सगळ्या गोष्टी चांगल्या. इथं खाल्ले ना थोडं ह्याने. पावसाचा असा विषय झालाय माझी, म्हणजे एक सांगायचं झालं तर मागच्या 2 दिवसापासून पाऊस एकदम भूर येते. 5-10 मिनिट कामाचा घोटाळा करते, पुन्हा जाते, पुन्हा थोडा वेळ थांबावं लागत आहे. काल पण तसंच झालं. पण काल फक्त जेवायच्या टायमाला पाऊस आला, त्याच्यामुळं आम्हाला टाइम भेटला. आम्ही काय कामात नव्हतो तर नंतर 15 ते 20 मिनिटांनी सुकून गेलं ते पण. म्हणजे एक काम करायला टाइम भेटला आणि एक वेळेवरती सगळं ते वाळून गेलं आणि ती झालं सगळ्या गोष्टी बरोबर. आता इथं काही ठिकाणी सोयाबीन खाल्ली काय कशांतर, तर सोयाबीन ही काय अशीच आहे. आता तिथून चिकाकरी इथलीपर्यंत ही खाल्ली कशांतरी, आता इथं डायरेक्ट फुटली. या वर्षीची जी काय सोयाबीन आहे ती प्रत्येक वर्षी आम्ही अशी प्रकारची पेर बघत नाहीत. आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे पहिल्या काही व्हिडिओमध्ये आपण KDS 992 आणि 726 हे पेरलेलं होतं. त्याची सेटिंग वगैरे व्यवस्थित लागली आणि एक नवीन बी असल्यामुळं जवळपास 95-90% बी वापलेलं आहे नाही का. त्याच्यामुळे हे असं दिसतं एकदम सेटिंग चांगली लागल्यामुळे म्हणा, एकदम सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्यामुळे. बघू आता ह्या वर्षी नेमकं ह्याला उतार किती पडतोय काय, अशा बऱ्याच गोष्टी येतात. आपण युरिया टाकलाय, युरिया आणि अमोनियम सल्फेट त्याचं एक मिक्सर करून टाकलेलं आहे हलक्या रानामध्ये. तिथल्या पण एकदम 1 नंबर क्वालिटीची सोयाबीन आलेली आहे. कालच ती डुबली सोयाबीन. आता ती दाखवली असते पण आता मी वेगळ्या लोकेशनला आहे. त्या ठिकाणी चालू आहे आता एक करते तर लावते JCB करते चालू काम आता. आणि एक सांगायचं म्हटलं तर फुलं आताच कुठं दिसायला लागले तर, म्हणजे ही डुबं जी आहे ती एकदम परफेक्ट टायमिंग मध्ये बसलेलं आहे आपलं. हे बघा, हे बघा, हे बघा. बाकी कुठं अजून फुल दिसत नाही, परंतु मला काय करावं लागेल, लवकरात लवकर फुलांची फवारणी चालू करावी लागेल. कारण
आत्ता चालू केलं म्हणजे ह्याला लगेच फरक जाणवेल आपल्याला फुलामध्ये, फुलाच्या सेटिंगमध्ये. तर बघूयात, एक 2 ते 3 दिवसाच्या आतमध्ये फवारणी करून घ्यावं लागेल मला लगेच. गाईज, वातावरण बघू शकता तुम्ही कसं झालंय. तिकडं पलीकडं आभाळ आलंय आणि पाऊस थोडा चालू आहे. आणि नेमकं फक्त इथंच ऊन पडलं, एकदम चमक दिसते सोयाबीन. जर पाऊस आला तर त्याच्यासाठी याची व्यवस्था केली आता सध्या. एक थोडे वेळ बैल चारतो, अर्धा पाऊण तास जातो गावाकडे. कारण सध्या तर एवढं काम आहे नाही असं म्हणता येणार नाही. कारण ही जी केन आहे, आता तुमच्याकडेला काय म्हणतात मला माहीत नाही, ही उपटल्याला चांगलाच आहे आणि बांधावर टाकलेला चांगलाच आहे. बट काम तरी किती करणार यार माणूस. दिवसभरापासून ते आतापर्यंत थोडं आराम तरी पाहिजे ना, नाही का? त्याच्यामुळे थोडं आराम तरी घ्या भाऊ. सारखं काम 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 चांगलं नाही. तर नमस्कार मंडळी, आज दिवस दुसरा आहे. आज भवानी या शेताकडे आलो तुम्ही. तर काय जवळपास 3 तुकडे राहिले होते डुबायचे, ते डुबले. आता वर एक वगडाकडे चाललो आहे, म्हणजे दुसऱ्या शेतात चाललो आहे मी. तिथलं जे डुबलं होतं ते परवा दिवशी डुबलं होतं. तर ते त्याचं असं आलेलं आहे, एकदम हलका रान आहे. हलका रानासुद्धा आपण अशा प्रकारचं पिकवलं आहे यावर्षी. ॲट द एंड काय महत्त्वाचं आहे की तुम्ही किती कष्ट करा, काही करा, जोपर्यंत तुम्ही किती कष्ट करा, काही करा, जोपर्यंत तुमच्या पदरात जे तुम्ही पिकवलेलं फळ पडत नाही तोपर्यंत जास्त अपेक्षा वगैरे काही करू नका. कारण कधी काय होईल काय सांगता येत नाही. बट स्टे पॉझिटिव्ह ऑलवेज, नाही का? तर चालू आहे शेताकडे. माय गॉड, ह्या हातांतर हात दुखायला लागला माझा. तर या ठिकाणी वापसा वगैरे नव्हता, ते वापसा बघण्यासाठी मी आलो सध्या. आता पोरांना तर वाटं लावलं मी दुपारपर्यंत की तुम्ही जावा बाबा, की निम्मी सुट्टी वगैरे, म्हणजे दुपारपर्यंत घेतलं. त्यांना अगोदरच सांगितलं होतं की दुपारपर्यंतच होईल बाबा, तिघा जणाला ती. आता दुसऱ्या पलीकडला एक माळ राहिला आहे डुबायचा, डबल एक डुबून काढलो म्हणजे टेन्शन मिटल. पण अशी बेजार निघतं त्या ठिकाणी, खूपच बेजार निघते त्या ठिकाणी. तर मंडळी, विषय असा आहे की त्या शेतामध्ये जाऊन आलो मी. आणि कसं आहे, चिबडाचं रान होतं, त्याच्यामुळं वापसा काय नव्हता. बघू 2 दिवसांनी त्याला पण काढू डुबून आपण. हळूहळू गावाकडे जाण्याची तयारी चालू आहे. ह्यांचं पोट भरलं म्हणजे विषय संपला. लागत जास्त खायला, हे होता झाला टम. येतो, बाय. आवड असेल तर सबस्क्राईब करा.